आमदार अपात्रतेच्या संदर्भामध्ये क्वासी ज्युडिशियल आहे ते अध्यक्ष आहेत, त्याचं आता सगळं सुप्रीम कोर्टाने त्यांना डायरेक्शन दिलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर आपण बोलणं योग्य नाही. सबज्युडिशियल मॅटर आहे सगळा. शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून दावा केला जातोय. सगळ्या पार्टीज असं आहे की 3 पार्टी एकत्र आहेत, तिन्ही ताकदवान मोठे नेते आहेत. क्लेम करताना प्रत्येकजण आपापले क्लेम करणार. आम्ही सांगणार 3 वेळा आमचे आढळराव दादा होते, अजितदादा बोलणार आता सिटिंग सीट कोल्हे होते म्हणजे राष्ट्रवादीचे, राष्ट्रवादी आता त्यांची असं ते म्हणत आहेत, त्यामुळे त्यांची सीट आहे. भाजप बोलते आमचं एवढं मतदान वाढलेलं आहे, काय हरकत नाही. पण शेवटी निर्णय तिन्ही नेते अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, एक मताने तो निर्णय होईल आणि जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणणे हे टार्गेट घेऊन कोणाच्या अंडरमध्ये होत आहे. ही सगळी निवडणूक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होते आणि त्यांनी शिवसंकल्प अभियान 45 के पार असं हे घेऊन परवा त्यांनी खेडपासून म्हणजे जो शिरूरपासून सुरुवात केली. मावळला सभा झाली, मी स्वतः होतो. त्यामुळे आपापल्या परीने जसं मागणी करतायत तसं आपापल्या परीने प्रत्येक पक्ष, तिन्ही पक्षांचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणून पंतप्रधान मोदींना 3ऱ्या वेळी पंतप्रधान बनवलं पाहिजे, याच्यासाठी अजितदादांपासून सर्वजण हे आटोकाट प्रयत्न करतील. त्यात आम्हाला यश येईल. जिल्हा नियोजनमध्ये निधी संदर्भात वाद अजित पवार गटाला उत्तमात दिले जाते, याबद्दल आरोप प्रत्यारोप होतात. हे बघा, निधीवरून आरोप प्रत्यारोप, राज्य शासनाचं बजेट असेल त्या असेल त्याच्यात आता प्रत्यक्षात फिगर जर काही माहीत नसतील, हवेत बोलणं योग्य नाही मला नाही वाटत. कारण आता तिन्ही पक्ष एकत्र आहेत. दादासुद्धा असा काय अन्याय होत असेल वगैरे तर असेल तर तो पेपरवर येईल आणि जर झाला असेल समजा अनावधानाने चुकीने वगैरे तर त्याचं करेक्टिव्ह ॲक्शन तिघे लोक एकत्र बसून करतील. असं काही चुकीचं होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.